नमस्कार मंडळी, मी गोदावरी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज आपण घरच्या घरी दुधापासून पनीर कसे बनवतात ते आपण बघणार आहोत. तर 2 लिटर दूध घेतले आहे आणि ते तापण्यासाठी ठेवलेले आहे. आता या दुधाला पूर्णपणे उकळी आणून घ्यायची आणि उकळी आणल्यानंतर या ठिकाणी मी दोन लिंबांचा रस घेतलेला आहे. पण त्यामध्ये डायरेक्टली लिंबाचा रस नाही घ्यायचा. त्यामध्ये 2-3 चमचे पाणी ॲड करायचे आणि लिंबाचा रस पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे. आणि आता हे ज्यावेळेस दुधाला उकळी त्यावेळेस हा रस त्यामध्ये थोडा थोडा करून ॲड करायचा आहे आणि हलवत राहायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, तर आता हे दूध पूर्णपणे उकळी आलेली आहे आणि आता या दुधात आपण हा जो रस आहे हा थोडा थोडा करून ॲड करणार आहोत. थोडा ॲड करायचा आणि थोडंसं ढवळून घ्यायचं. थोडासा आणखी ॲड करायचा. आणि आता दूध थोडे फाटण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघू शकता. दूध हे असं पांढरं पाणी राहिलं नाही पाहिजे. पूर्ण चांगल्या पद्धतीने दूध फाटून द्यायचं. आणि हे दूध बघू शकता तुम्ही, हे आता पूर्णपणे दूध फाटलेले आहे. आणि आता हे एका स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे गाळून घ्यायचं सर्व. मी इथे एक रुमाल घेतलेला आहे. आता हे संपूर्ण दूध घ्यायचे आहे या पद्धतीने. बघू शकता तुम्ही. इतकं पाणी आणि ह्याच कलरचं पाणी तयार व्हायला पाहिजे. जोपर्यंत असं हिरवट कलरचं पाणी निघत नाही तोपर्यंत व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यूज करायचा. कुणी लिंबाचा जर व्हिनेगर जर नसेल तर लिंबाचा यूज करते. आज माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं त्यामुळे मी लिंबू वापरले आहे. लिंबाने पण पनीर खूप छान बनतं. आणि लिंबू जर नसेल तर व्हिनेगर यूज करायचं. 2 लिटरला 2-3 चमचे व्हिनेगर वापरायचं आणि त्यामध्ये पण सुद्धा छान पनीर बनतं. आता हे थोडंसं गरम आहे आणि हे एक मिनिट. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता इतका आपलं पनीर तयार झालं आहे. पण यामध्ये आता हे पनीर आपण माझ्याकडे ही चाळणी आहे यामध्ये मी ठेवलं आणि त्यावर वजनदार वस्तू म्हणजे एखादा डब्बा किंवा काही असं जास्त वजनाची वस्तू त्यावर ठेवायची, जेणेकरून त्यातलं जास्तीचं पाणी हे खाली निथळून जाईल आणि ते व्यवस्थित असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. काही ठिकाणी म्हणजे आता पनीरचं भांडं पण मिळतं, डब्बा वगैरे, त्यातून जास्तीचं पाणी निघून जातं. पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता त्यामुळे मी अशी वस्तू ठेवली आहे. आता ज्यावेळेस पनीर पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपण हे सेट व्हायला ठेवून देऊ. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे पनीर 2 तास सेट होण्यासाठी ठेवलं होतं. तर बघा इतकं पाणी खाली निथळलंय. तर आता हे पनीर आपण काढून घेऊ. किती सुंदर पद्धतीने आपलं पनीर तयार झालं आहे. तर आपण आता याला कट करून घेऊया. बघू शकता किती सुंदर असं पनीर आपलं तयार झालेलं आहे.
पनीर आपण कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही हे पनीर किती सुंदर आणि असं स्पॉन्जी तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा असं बाहेरचं भेसळयुक्त पनीर आणण्यापेक्षा घरी असं बनवलेलं, घरच्या दुधापासून बनवलेलं असं हेल्दी पनीर तयार करा आणि मुलांना खाऊ घाला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.